आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। वकील असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यात आलेली आहे। 3 महिन्यांसाठी सनद रद्द केल्याची माहिती आहे। ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे समितीने हा निर्णय घेतलाय। राज्यपालांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य सरोदे यांना भोवलंय असं दिसतंय। न्यायालयाबाबत अविश्वास निर्माण झाल्याचीही तक्रार त्यांच्या विरोधात करण्यात आली होती। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहे। रोहन, काय हा सगळा प्रकार होता? कशामुळे असीम सरोदे यांच्यावर ही कारवाई झाली आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर थोड्याच वेळापूर्वी जी ही कारवाई जी आहे ती केली असल्याची माहिती मिळते। अजून ती ऑर्डर जी आहे ती असीम सरोदेंपर्यंत पोहोचलेली नाहीये। थोड्या वेळामध्ये साधारणतः 4 वाजताच्या सुमारास असीम सरोदे स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबतची भूमिका मांडणार असं देखील त्यांनी जय महाराष्ट्र सोबत थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलेलं आहे। जी माहिती सध्याच्या घडीला मिळते त्या माहितीनुसार गोवा आणि महाराष्ट्राच्या बार काउन्सिलने जी आहे ती संपूर्ण कारवाई केलेली पाहायला मिळते आणि त्यांची जी सनद आहे ती 3 महिन्यासाठी रद्द केलेली पाहायला मिळते। खरं तर एका वृत्तवाहिनीवरती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यायपालिका असेल, न्यायाधीश असेल, विधानसभा अध्यक्ष असतील यांच्यावरती अविश्वास जो आहे तो असीम सरोदेने दाखवलेला होता आणि याबाबतची तक्रार जी आहे ती आलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने सगळी माहिती घेतल्यानंतर सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने 25,000 रुपयांचा फाईन आणि 3 महिन्यांची सनद रद्द करण्याची कारवाई जी आहे ती महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनी असीम सरोदे यांच्यावरती केलेली पाहायला मिळते। तर सातत्याने आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय की असीम सरोदे महाविकास आघाडी असेल किंवा त्या संबंधित असणाऱ्या पक्षांची जवळीक करताना पाहायला मिळत होते। त्यांची भूमिका जी आहे ती वेळोवेळी न्यायालयामध्ये मांडताना पाहायला मिळत होते आणि त्यामुळे सोशल मीडिया किंवा वृत्तवाहिन्यांवरती बातचीत करताना त्यांची भूमिका जी आहे ती त्यांच्या बाजूने असलेली पाहायला मिळत होती आणि त्यामुळे ही सगळी कारवाई झाली आहे की काय असा प्रश्न जो आहे तो पडलेला आहे। अगदी 4 वाजता ते पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका जी आहे ती देखील मांडणार आहेत। अगदी रोहन, त्यामुळे आता सरोदे या संदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।